पदाचा गैरवापर ही काही नवीन गोष्ट नाही, अशी अनेक उदाहरणं आपण पाहत असतो। असाच एक प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा इथं। इथे ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि या तलावाच्या सांडव्याच्या जागेमध्ये इथल्या पोलीस पाटलानं अतिक्रमण केल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केली आहे। पदाचा गैरवापर ही काही नवीन गोष्ट नाही, अशी अनेक उदाहरणं आपण पाहत असतो। असाच एक प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा इथं ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि या तलावाच्या सांडव्याच्या जागेत इथल्या पोलीस पाटीलानं अतिक्रमण केल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केली आहे। पिंपळगाव पिसा इथले सामाजिक कार्यकर्ते जालिंदर पंधरकर यांनी माहिती अधिकारातून या सगळ्या प्रकाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला। ही जे आता तुम्हाला सर्व दाखवलं हे आमच्या गावच्या पोलीस पाटलाचं अतिक्रमण ब्रिटिशकालीन तलावाच्या सांडव्यामध्ये। तर ते पाठीमागं पाटबंधारे खात्याने मोजलं तर ते 55 एकर भरलं। 55 एकर भरल्यानंतर मी माहिती सगळ्यांना विचारलं, पाटबंधाऱ्याला विचारली, तहसीलला विचारली, परत ग्रामपंचायतला विचारली या घराची नोंद कशी केली। त्या घराची नोंद मला अशी आढळून आली, 729 माझा एक केला आणि त्याच्यावर 729चा 2 केला। त्याची माझ्याकडे सगळे कॉपीची, सगळ्या माहितीची कॉपीची। तहसीलकडे विचारलं, पाटबंधाऱ्याला पण विचारलं आणि हे वास्तव सगळं मोजलं 55 एकर या पोलीस पाटलाचं अतिक्रमण। पोलीस पाटलांना अतिक्रमण करून खाता येतं का? आणि एक मृतबाईची सातबारा तयार करून त्याच्यावर गाळपेरी 1 हेक्टर तिघांच्या, प्रकाश भिकोबा शिवणकर, बाळासाहेब भिकोबा शिवणकर, सुनील प्रकाश भिकोणकर यांच्या नावावर आज ॲक्च्युअली सातबारा आहे। गावचे पोलीस पाटील सुनील शिवणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या तलाव परिसरातील तब्बल 55 एकर जमिनीवर अनधिकृतरित्या ताबा मिळवलाय। तलाट्यानं कोणत्या कागदपत्रांच्या आधारे ही नोंद केली, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला। विसापूर हद्दीतले सातबारा वापरून विसापूर हद्दीत कनेक्शन आहे आणि ही इथून 3 पोल लाईट तिथं ओढली। विचारले असता पिंपळगाव हद्दीत त्या माणसाचा गुंठाही कुठं नाही, पिंपळगाव हद्दीत कनेक्शन दिलंच कसं? आणि मग त्यासाठी पाणी जे आहे त्याची काय व्यवस्था केली त्यांनी? पाणी आहे तर त्याची व्यवस्था त्यांनी तलावातून सुद्धा पाईपलाईन आणलेली, तलावातून 2 पाईपलाईन त्यांची। ते अतिथी काय अधिकृत अनधिकृत समजायचं ना, जिथं सातबाराच नाही तर परवानगी शासनाने दिली तरी कशी? शासन तर सगळं सांगते आपल्याला, आम्ही काहीच दिलेलं नाही। मी सर्वसाधारण 2 वर्षापासून लढा देतो। मी ग्रामसभेत पण ठराव मांडले, ग्रामसभेत पण त्याचा की बाबा या पोलीस पाटलांनी गावच्या भ्रष्टाचार केलेला आहे, यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का, ह्या संदर्भात पण मी ग्रामसभेला 2-3 पत्र दिली, ग्रामसभा पण केल्या, त्यांनी काही मला त्याचं दिलं नाही। त्याच्यानंतर मी पाटबंधारे खात्याला माहितीच्या अधिकारात माहिती विचारून परत अर्ज केली, अर्ज करून त्यांना याच्यावर कारवाई का नाही केली तर त्याचं काय आपल्याला बेनिफिट पडलं। तहसीलमध्ये गेलो, पाटबंधारे खात्यात गेलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, तर हे तिन्ही खात्यामध्ये पण मला त्याच्यामध्ये काही कोणी साथ नाही दिली। अशी नोंद करण्यासाठी तहसीलदारांचा कुठलाही आदेश नाहीये। माहिती अधिकारात ही सगळी बनवाबनवी पुढे आली आहे। तलाट्याला हातात धरून शिवणकर यांनी सातबाऱ्यामध्ये फेरफार केले, तसंच आपल्या नावाची नोंद देखील करून घेतली। हातात अधिकार असतील तर काहीही करता येतं, अशी ही परिस्थिती आहे। त्या सातबाऱ्यावर तुम्हाला सांगतो 23 गुंठे सगळं क्षेत्र आहे, तर 18 गुंठे आणि 5 गुंठे खराब, असं त्या खराब्यावर सेंट्रल बँकेने 5 लाख रुपये कर्ज दिले। आता आमची अशी मागणी की ही जे अतिक्रमण आहे हे उठलं पाहिजे। हे पोलीस पाटलांनी जे केलेलं अतिक्रमण आहे ही इथून सांडव्यातून हल्लं पाहिजे। या अतिक्रमण केलेल्या शेतात सध्या ऊसाचा मळा आहे, यातून त्यांना मोठं उत्पन्न मिळतं। सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून या जमिनीवर शिवणकर यांनी कर्ज देखील घेतलंय। त्यांच्या शेतीसाठी वीज कनेक्शन नाही, तरी विजेचा सर्रास अनधिकृत वापर सुरू आहे। त्यांच्या घराची देखील अधिकृत नोंद झालेली नाहीये। एवढं सगळं असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी खंत पंधरकर यांनी यावेळी व्यक्त केली। आमच्या म्हणजे ॲक्च्युली आमचं त्याच्यात रूलच नाही, हे आमच्या गावच्या तलावाची सांडवा आहे। आणि तुम्ही तुमचं आता या भागात तुमची शेती आहे का? हो, आमची शेती ह्या भागात पूर्वेला आहे, ह्या रोडच्या विसापूर पिंपळगाव रोडच्या पूर्वेला आमचं क्षेत्र आहे आणि हे पश्चिमेला आहे। सर्वसाधारण ते आता क्षेत्र 55 ते 60 एकर भरलं, तर सर्वसाधारण सर एकरी 50 टन जरी ऊस धरला तर त्याच्यामध्ये आज जवळजवळ 30-35 एकर ऊस आहे, तर 2,500-3,000 टन ऊस दरवर्षी त्याच्यात जातो। म्हणजे नगदी किती होतं? नगदी सर्वसाधारण 3,000 जर धरलं तर 2,500 धरा ना, तरी जवळजवळ ते तुम्हाला सांगतो 25
तर कोटभर रुपयाचं उत्पन्न होतं दरवर्षी. दरवर्षी. 1 कोटभर रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे त्याच्यात. प्रतिनिधी शाहिद शेख, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.